श्रेष्ठ वामन भाऊ हे आमच्या पंचक्रोशीतलं परिसरातलं आणि तमाम महाराष्ट्राचं हे आदरास्थान आहे. आणि 24 जानेवारी 1976 या दिवशी महाराजांनी शेवटचं या ठिकाणी म्हणजे देवाज्ञा त्यांना झाली आणि 25 जानेवारी 1976ला त्यांची समाधी या ठिकाणी म्हणजे आणि समाधी त्या दिवशी करण्यात आली. आणि आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. योगायोगाची गोष्ट पहा की त्या जाण्याचा दिवससुद्धा बाबांचा शनिवार होता, आजचा सुद्धा शनिवार आहे आणि हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या संपूर्ण 50 वर्षामध्ये आज तागायत विठ्ठल महाराजांनी कदापिही त्याच्यामध्ये पुढे खंड होऊन दिलेला नाही. आणि मठाधिपती म्हणून अतिशय जबाबदारीनं वामनभाऊंचं काम हे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये नेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. वामनभाऊंच्या प्रती सर्वच जण आणि मलासुद्धा आज या ठिकाणी येण्याची संधी मिळाली, या ठिकाणी पूजा करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी माझं भाग्य समजतो. आणि तमाम भाविक भक्तांना या ठिकाणी मी विनंती करणार आहे की आज शुभारंभ होतोय आणि येत्या 10 तारखेला त्याचा समारोप आपल्या पुण्यतिथीचा होतोय. तर या 10 दिवसामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी या ठिकाणी यावं आणि मनोभावे वामनभाऊंचं दर्शन घ्यावं. आज शुभारंभ झाला, होम हवन होऊन आता त्याची सुरुवात होणार आहे. आणि तदनंतर आज सायंकाळपासून कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी सुरू होईल. अतिशय मोठा हा कार्यक्रम आहे आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळं त्याला एक वेगळा त्या ठिकाणी आणि तो सर्वांनी द्विगुणित करून बाबांचं दर्शन घेऊन या ठिकाणी आशीर्वाद घेऊन पुढच्या आपापल्या प्रवासाला त्या ठिकाणी जावं अशा प्रकारची उपस्थित राहणार आहेत. हो, माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी दरवर्षी येतातच प्रत्येक वर्षी. आणि त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे की या गडाने मला दत्तक घ्यावं. गड त्यांनी दत्तक घेतला असं नाही, परंतु या गडाच्या बाबतीमध्ये डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आणि जो काही सर्वाधिक निधी हा देवाभाऊ यांच्याच कालावधीमध्ये या ठिकाणी दिला आहे. आणि विठ्ठल महाराजांचं सुद्धा ते प्रतिवर्षी त्यांच्या आग्रहाखातर या ठिकाणी येत असतात. यावर्षीसुद्धा सुवर्ण महोत्सव असल्यामुळं ते 100% या ठिकाणी येतील. बाकीचेही सर्व या जिल्ह्यातली सगळी नेते मंडळी, शेजारच्या जिल्ह्यातली नेते मंडळी, आम्ही जे आहे ते तर सर्वच जण या ठिकाणी येतात आणि वामनभाऊंच्या दर्शन घेऊन पुढच्या वर्षामध्ये नेमकं आपला वर्षभराचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणाहून जातात. म्हणून 1891ला बाबा जन्मल्याची त्या ठिकाणी नोंद आहे, फक्त इसवी सन 1891 आणि जाण्याची तारीख मात्र ती फिक्स आहे. आणि त्या समाधीला त्यावेळेस विठ्ठल महाराजच त्यांच्याबरोबर असल्यामुळं त्यांचे लाडके जे आहे सेवक म्हणून आणि पुढं भविष्यामध्ये त्यांना संधी मिळाली तर आपण सर्वांनी या ठिकाणी यावं अशा प्रकारची विनंती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.